नमस्कार मित्रांनो, इन दिस व्हिडिओ वी विल सी अबाउट दी बार्ट-सर्वैट लॉ. त्याचे बार्ट-सर्वैट लॉचे फॉर्म्स आपण बघणार आहे. तर बार्ट-सर्वैट लॉ आपण यूज करतो टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. आता इथे बघा, हा जर एक करंट कॅरिंग वायर घेतला, ह्या डिफरन्शियल एलिमेंटमुळे जर मला पॉईंट एला मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल तर त्याचा स्केलर फॉर्म काय असतो बघा, DBA विच इज इक्वल्स टू μ0/4π आयडियल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आता जर मला याचा वेक्टर फॉर्म जर काढायचा असेल तर यालाच फक्त आर कॅपनी मल्टिप्लाय करा. आर कॅप म्हणजे काय, आपला युनिट वेक्टर, आणि युनिट वेक्टर काय असते, आर वेक्टर डिवायडेड बाय आर. तर इथे आर स्क्वेअर होता तर इथे आर क्यूब बनून जाईल. ओके, कारण युनिट वेक्टर असते आर वेक्टर डिवायडेड बाय आर. तर हा झाला आपला वेक्टर फॉर्म ऑफ बार्ट-सर्वैट लॉ. सो DL क्रॉस आर विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट ए. त्याच्यानंतर बार्ट-सर्वैट लॉ आपल्याला जर लिहायचं असेल इन टर्म्स ऑफ जे, इथे जे म्हणजे आहे करंट डेन्सिटी. ओके, विच इज वेक्टर क्वांटिटी. तर करंट डेन्सिटी आपली असते करंट डिवायडेड बाय एरिया. याला जर आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं DLनी तर आपल्याला इथे IDL डिवायडेड बाय DV मिळणार, बिकॉज एरिया इंटू DL इज नथिंग बट DV, दॅट इज व्हॉल्यूम. सो IDLची व्हॅल्यू इथे काय येणार, जे इंटू DV. तर हे जे इंटू DV जर आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं, सो वी विल गेट μ0/4π DV जे क्रॉस आर डिवायडेड बाय आर क्यूब. तर हे रिलेशन झालं दिस इज द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड दिस करंट डेन्सिटी. त्याच्यानंतर बार्ट-सर्वैट लॉ इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी आणि चार्ज जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे करंट इज वॉट dQ/dt, आणि याला जर आपण मल्टिप्लाय केलं, करंटला जर DLनी मल्टिप्लाय केलं तर dQ/dtला पण Lनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस इज Q इंटू L/T. हे बघा, हा L/T काय बनेल, इट इज वेलॉसिटी, बरोबर. डिस्टन्स अपॉन टाईम इज वेलॉसिटी. सो इथे IDLची व्हॅल्यू काय आली, इट इज Q इंटू V. सो IDLच्या जागी फक्त आपल्याला Q इंटू V पुट करायचं आहे ह्या इक्वेशनमध्ये, तर आपल्याला हे इक्वेशन मिळणार. सो दिस इज रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड वेलॉसिटी अँड चार्ज. त्याच्यानंतर बार्ट-सर्वैट लॉ इन डिफरंट मिडियम. ओके, जर बार्ट-सर्वैट लॉ आपल्याला यूज करायचं असेल टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड, बट तिथे मीडियम जर व्हॅक्यूम नसेल, इन दॅट केस वी विल यूज दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त चेंज काय, इथे μ0च्या जागी फक्त आपल्याला म्यूज करावं लागेल. म्यू इज परमिएबिलिटी ऑफ दॅट मीडियम, आणि हे आपण कसं काढणार आहे, μr एक असतो, μr म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला असते म्यू डिवायडेड बाय μ0. सो म्यू विल बी इक्वल्स टू, इट इज μr इंटू μ0. ओके, सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.